टीम जेम्स बॉन्ड राहीनं अंतिम तीनामध्ये प्रवेश केलाय, टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय. तसेच अगोदरच लकी ड्रॉ द्वारे प्रवेश केलेला संघ म्हणजे RK मोरवा. आता इथे कोणता संघ जिंकतोय त्यावर ठरणार आहे सुपर 3 मध्ये कोण. पहिला चेंडू अगदी अप टू डेट. काय तेज तर्रार मारा साहिल पाटीलचा. गोडदेव गावचा हा स्टार खेळाडू अगदी अप टू डेट मारा. साहिलचं कौतुक आहे नो डाऊट. अगदी नव्या बॉलवर त्याचा कंट्रोल अगदी उल्लेखनीय आहे. ग्रेट बॉलिंग बाय साहिल पाटील. स्ट्राइकेटला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे केतन. पुन्हा एकदा मिस केलाय. काय गोलंदाजी अगदी बॉडी लाईन गोलंदाजी केली जाते आहे. सुपर बॉलिंग बाय साहिल पाटील. गोडदेव गावानं अगदी आपण बघतोय अनेक गोलंदाज दिलेत, खास करून जास्त फिरकी गोलंदाज दिलेत. यस राजू पाटील साहेब. मात्र वेगवान गोलंदाज अगदी वेगवान गोलंदाज कमीच पाहिले गोडदेव गावानं. मात्र आजच्या पिढीमध्ये अनेक फास्टर गोलंदाज पाहायला मिळतात. इथे जर वेळेला फटका मिस केलाय, विकेट येणार आहे. येस 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 ओमकारच्या आय थिंक आता झेल आहे. टीम जेम्स बॉन्ड राई विजेता संघ आणि राई अशा फक्त 2च चिठ्ठ्या असतील. कुणी येणार आहे का बघण्यासाठी की आमच्यावर सोडताय? थँक्यू. चला आपण लगेच ड्रॉ करतोय. एक जी चिठ्ठी उचलणार ती खेळणार आणि जी चिठ्ठी राहणार ती फायनल मध्ये. चला डिसाइड झालंय आणि ही चिठ्ठी उचलतील मॅच रेफरी उदय पाटील यांना आम्ही सगळे अधिकार दिलेत. नेक्स्ट बॉल वन्स अगेन साहिल पाटील. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. अगदी फसवलंय. काय बॉलिंग सुरू आहे. टाळ्या झाल्या पाहिजे साहिल पाटील साडी. सुपर बॉलिंग. एकही रन नाहीये आणि एक विकेट आली आहे. साहिल पाटील अगदी नव्या बॉलवरचा कंट्रोल जबरदस्त दाखवतोय. नेक्स्ट बॉल. इथेही चेंडू डॉट आलाय. 5 चेंडू डॉट. घोडबंदर संघ अगदी बॅकफुट वर आहे. केतन वैती परतलाय. इथून आपण बघतोय विनीत भोईर स्ट्रगल करतोय. येणार का मेडन ओव्हर? मेडन ओव्हर साठी सुद्धा पारितोषिक असलं पाहिजे. इथे रनवे मध्ये गडबडी झाली आहे. थांबले. रिदम चुकलाय आणि इशारा बघा. ओ हा क्लास सगळा बँगलोरचा आहे. विशाल नाईक सरांनी जबरदस्त शिक्षण दिलंय. नेक्स्ट बॉल.
मेडन ओव्हर, अगदी मेडन ओव्हर, टाळ्या झाला पाहिजेत. साहिल पाटील साडी अगदी विकेट मेडन. सुरू आहे तो म्हणजे घोडबंदर आणि एकूणच टीम गोडदेव मधून विजेता संघ अशी चिठ्ठी आहे आणि दुसऱ्या बाजूला चिठ्ठी आहे जेम्स बॉन्ड रायची आणि A1 जोडीचे आमच्या राकेश यांना विनंती करतो. राकेश सध्या फोनवर बिझी आहेत. या मेडन ओव्हर साठी A1 जोडी अविनाश दादा पाटील तसेच भूप्या दादा पाटील यांच्याकडून 500 रुपये साहिलला. वेल बोल साहिल, सुपर्ब. गोलंदाजी मार्कवर आलाय. चला बघा जी चिठ्ठी उचलणार त्याची मॅच ते सेमीफायनल मध्ये आणि जी चिठ्ठी राहणार. चला जी चिठ्ठी राहिली ती फायनल आहे. मात्र सेमीफायनल मध्ये कोणता संघ असेल? विजयी संघ सेमीफायनल मध्ये टीम राई फायनलला. आणि धन्यवाद पाटील साहेब, आपलं मनापासून आभार. या राहिला गावदेवीच्या यात्रेला. चला ड्रॉ झालाय. विजेता संघ सेमीफायनल मध्ये खेळेल RK मोरवा बरोबर आणि टीम जेम्स बॉन्ड राई अंतिम सामन्यात प्रवेश झालाय. ओम जबरदस्त चेंडू, तितका स्टायलिश फटका पाहायला मिळतोय. देवेंद्र पेडवेकर आता सगळी सूत्र हातात घ्यावी लागतील कारण पहिली ओव्हर विकेट मेडन राहिली आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 1 ओव्हर मेडन जाणं भरपूर मोठं बॅकफुटला तुम्ही जाताय, ही गोष्ट पाहायला मिळाली आहे. चला घोडबंदर वरून फोन आलाय. मनीष वैतीने जर 3 षटकार मारले तर त्यालाही 1000 रुपये दिले जातील. जबरदस्त कॉन्टेस्ट. इथे मनीष वैतीच्या बॅट मधून पहिला षटकार आलाय. गुड शॉट. अगदी मोटिवेशन असतं. वेल हा षटकार येतोय, भरपूर गरजेची आहे ही फटकेबाजी टीम घोडबंदरला. पहिली ओव्हर मेडन गेली आहे आणि त्यानंतर आता धावा जर वाढवायची असेल तर या 2 फलंदाजांना सूत्र हाती घ्यावी लागतील आणि तीच गोष्ट करतोय मनीष वैती. या चेंडूवर षटकार. संघाची धावसंख्या झाली आहे 7. ओम पुन्हा एकदा वेगवान चेंडू, मात्र दिशा भरकटलेत. व्हाईट बॉलचा इशारा. थँक्यू व्हेरी मच विशाल नाईक सर, मॅन फ्रॉम बँगलोर. ओमची ऍक्शन इंटरेस्टिंग आहे. अगदी एक लयबद्ध ऍक्शन आहे आणि वेगवान मार आहे. फुलटॉस बॉल आहे, नाही कन्वर्ट करू शकले मोठ्या फटक्यामध्ये. मात्र तरी सुद्धा इथे दुसरी धाव आहे का? अगदी थ्रो देण्याचा प्रयत्न नाही आहे तिथे कर्णधाराचा आणि तिथे चूक घडली आहे. या 2 धावा. संघाची धावसंख्या 10. इम्पॉर्टंट मॅच आहे. इथे जिंकाल तर सेमीफायनल मध्ये प्रवेश आहे. टीम RK मोरवा संघ वाट बघतेय. ओम वन्स अगेन. आखूड टप्प्याचा चेंडू हाताळलाय. हाही चेंडू थोडासा दिशा भरकटलाय. व्हाईट बॉल. वारंवार एक्स्ट्रा मेहनत करावी लागते. काय सिक्युरिटी आहे, काय सिक्युरिटी आहे A1 जोडीची. नेक्स्ट बॉल वन्स अगेन. ओम. ओ यावेळेला चेंडू आपटलाय, अगदी आपटलाय. मात्र अगदी विचार केला तर योग्य चेंडू ठरतोय पंचांच्या दृष्टीने. त्यामुळे निश्चितच अगदी डिलिव्हरी जबरदस्त सरप्राइजिंग ठरलंय ती म्हणजे मनीष वैती साडी. वेल बोल्ड ओम.
वन्स अगेन मनीष इथे स्लॉट मध्ये चेंडू टाकलाय आणि चेंडूला अगदी जागा दाखवली आहे. गुड शॉट, अगदी ओव्हरपिच डिलिव्हरी आणि तिथून चेंडूला डीप मिड विकेटच्या बाहेर षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका जरूर खेळायचा होता. इथून लाईन चेक केली जाते. पंच पाहतात एक्झॅक्टली घडलंय काय. मात्र अगदी देवेंद्र पेडवेकर पंचांच्या समोर आलेत असं दिसतंय. त्यामुळे हा बॉल येतोय डॉट. इथे ओव्हरची समाप्ती. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाले 17. म्हणजे पहिल्या ओव्हर मध्ये जरी धावा आला नाही तरी देखील दुसऱ्या ओव्हर मध्ये त्याची चांगली कमाई केलंय ती म्हणजे टीम घोडबंदरनं. इथून ही अजून मॅच बनू शकते. गरज आहे सातत्यपूर्ण बॅटिंगची. पाहूया काय घडते या मॅच मध्ये. मात्र उद्यापासून बादशाह चषक सुरू होतोय मित्रांनो. वेगवेगळे हाफ तुम्हाला पाहायला मिळतील. एक गाव एक संघ फॉर्मॅट, 50+ चा फॉर्मॅट, अनेक फॉर्मॅट आहेत आणि त्यानुसार बादशाह मैदान गजबजणार आहे. बादशाह चषकासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती. सध्या आपण चहू बाजूला त्या मान्यवरांचे फ्लेक्स पाहतोय. ऑल थँक्स टू A1 जोडी, जितू पाटील आणि राकेश पाटील. एंट्रीला गर्दी होती त्यांच्या बघा हो आपोआप. जितू पाटील राकेश पाटील A1 जोडीला लावू नका मोजमा. ए बादशाह चषक A1 जोडी आहे बघा लई टॉप. ए बादशाह चषक A1 जोडी आहे बघा लई टॉप. आहे बघा लई टॉप, आहे बघा लई टॉप. आमचा बादशाह चषक A1 जोडी आहे बघा लई टॉप. थँक्यू. 2 षटक संपले. धावसंख्या 17 आहे. गडी बाद आहे ते म्हणजे 2. गोलंदाज येतोय ओमकार नंदकिशोर पाटील. अगदी हा उल्लेख आम्ही का करतो कारण अगदी नंदकिशोर पाटील म्हटलं तर गोडदेव गावातील एक असं व्यक्तिमत्व जे नेहमीच अगदी जॉली माणूस. आणि आज ओमकार चांगली कामगिरी करतोय. ऍज अ बॉलर म्हणून त्याच्यावर विश्वास दाखवला जातो. मात्र आम्ही प्रदीपला मिस करतोय ऍज अ बॉलर. हो यावेळेला जर बघितलं चेंडू अगदी फाईन खेळलेत या 2 धावा. 1 मिनिट मी काय पाहतोय मैदानाच्या आतमध्ये युवा चषक आहे आणि निलेश दादा पाटील सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहेत. वेलकम निलेश दा. क्या बात आहे. पिता पुत्रांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आपल्या एकूणच मुलांना सपोर्ट देण्यासाठी अगदी मैदान गाठलंय निलेश दादांनी. हा चेंडू अगदी लाईन चेक करावी लागेल. पंचांनी वाईट घोषित केलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेर मुवमेंट होती आणि तीच गोष्ट अगदी विचाराधीन घेतली. अवांतर चेंडू. धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली आहे. शॉर्ट बॉल आहे मात्र एकदम अगदी चेंडू हेड पोझिशनला आहे. वेल बोल्ड काय गोलंदाजी. ओमकार नंदकिशोर पाटील आपल्या बोटांची जादू दाखवतोय.
यावेळेला अजून एक चांगला चेंडू, मात्र इथे धावा मिळतील, 2 धावा. थँक्यू सर. डी झोन मध्ये आहेत. थँक्यू. 22 चा इशारा, 22 धावा. मात्र किती गोलंदाज प्रोड्यूस केलेत ते म्हणजे ओम ब्रह्मदेव गोडदेव ना. आणि ज्या पद्धतीची ऍक्शन आहे असे देखील बरेच गोलंदाज आम्ही पाहू शकलोय. खास करून विशाल नाईक यांचं उदाहरण देईल. असेच ते लेग ब्रेक करायचे. स्लो डिलिव्हरी आहे, पिक केलंय, मात्र चेंडू हवेत आहे. हा जेल इम्पॉर्टंट असेल. सुटलाय, अगदी जेल सुटलाय. कॅज्युअल एफर्ट. आणि इथे या 2 धावा. कोण तनय होते तिकडे आणि लगेच क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. अगदी कॅज्युअली आले, भरपूर कॅज्युअल एफर्ट वाटला मला. या 2 धावा. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या 24 झाले. मॅच मध्ये येत आहेत. संघ हळूहळू मॅच मध्ये येतोय. ही 3री ओव्हर आहे. अजूनही संधी आहे. देवेंद्र पेडवेकर. अगदी हा चेंडू टप्पा पडल्यानंतर सोडून दिलाय. वाईट बॉल. अजून बॉल टाकावा लागेल. षटक थोडस लांबतय. बघा, लेग ब्रेक गोलंदाजी करताना सगळ्यात महत्वाचं असतं तो म्हणजे टप्पा. आमचे राजू पाटील साहेब इथे आहेत, त्यांच्याकडून क्लासेस घ्यायला हरकत नाही. कारण टप्पा इम्पॉर्टंट आहे. कारण टप्पा जरी बाजूला गेला तर वाईट बॉल आहे. म्हणजे तुम्ही समोरच्या बॅटरला अजून एक संधी देत आहे. इथे हा टप्पा बघा, जागा बनवली आहे. हा चांगला झेल, अगदी चांगला झेल. यावेळेला तनयने जागा जरूर बदलली, मात्र एफर्ट चांगला दिलाय. टेक नाही. चला, प्रेक्षकांच्या माहितीसाठी या मॅच नंतर एक सेमी फायनल आणि एक फायनल, 2 मॅच अजूनही बाकी आहेत. वेळेकडे जर लक्ष दिलं तर जवळजवळ 1:15 वाजत आलाय. म्हणजे अजूनही 2 सामने जवळजवळ 3 वाजणार आहेत. आणि त्यानंतर बक्षीस समारंभ. पुढचे सामने कदाचित कमी षटकांचे होतील अशी माहिती आम्हाला मिळते. हिरण मात्र गोलंदाजी मार्गवर. फुल टॉस डिलिव्हरी. इथे जर बघितलं तर गॅप मध्ये खेळले. किती धावा मिळतील? चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा पार, अगदी सीमा पार ट्रॅव्हल झालाय. काय आउटफील्ड बनवली आहे. कधी काळी हीच आउटफील्ड थोडीशी जास्त धुळीची असायची, मात्र मागच्या 2 दिवसापासून जबरदस्त पाणी या मैदानाला मिळालंय आणि अगदी टणक आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते. वेल डन. मागच्या मैदानाचं कौतुक आहे, अगदी कौतुक आहे. फटका अगदी गॅप मध्ये खेळला होता आणि तिथून ही बाउंड्री आली आहे.
महत्वपूर्ण चौकार टीम घोडबंदर साठी. धावसंख्या वाढली आहे 30 धावा. थँक्यू डीजे. हिरेन पुन्हा एकदा विथ द ब्रेक चेंडूला जर बघितलं तर निश्चितच चांगला ड्राईव्ह केलाय. थोडस फंबल. एकच धाव. प्रयत्न आहे तिथे बॅटर मनीष वैदीचा की स्ट्राईक ठेवली तर निश्चितच इथून धावा येऊ शकतील. 31 धावा पूर्ण. पहिली ओव्हर मेडन जाऊन 31 धावा झालेत. याही गोष्टीला महत्व दिलं गेलं पाहिजे. काय बॉलिंग केली होती साहिल पाटीलनं. हा चेंडू कुठे लँड झालाय. लेट सी द अंपायर डिसिजन. इट्स अ वाईड बॉल. धावसंख्या 32. मात्र या सगळ्या युवा चषकामध्ये राजू पाटील साहेब बघितलं तर अनेक लिजेंड खेळाडूंची मुलं खेळताना दिसत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. अगदी आपण ओमला पाहतोय. त्याच्यानंतर आपण साहिल पाटील कडे देखील लक्ष वेधूया. विवेक पाटील यांना कोण विसरेल. जबरदस्त ओपनिंग प्लेअर ओम ब्रह्मदेव गोडदेवचा. आणि निलेश पाटील खुद्द मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेला लो फुल टॉस डिलिव्हरी अगदी फटका टोएंडला लागलाय. थोडस खराब क्षेत्ररक्षण. या 2 धावा. ओमला अजून चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल कारण एक धाव इम्पॉर्टंट आहे. 34 धावा पूर्ण. वेल प्लेड मनीष वैदी. सोळा धावा नाबाद. इथे पिक केला मात्र चेंडू हवेत आहे. आता जेल खाली पुन्हा एकदा ओम येतोय. सुटलाय जेल. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. काहीतरी भिंगरी आहे. ओमला चेंडू सापडत नाहीये. काहीतरी भिंगरी आहे आणि कदाचित चेंडू त्याला साईट होत आहेत की नाही. निलेश पाटील यांना या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. मात्र ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण होत आहे कदाचित हा गलतानपणा या मॅच मध्ये चालणार नाहीये कारण अगदी इम्पॉर्टंट मॅच आहे. इथे पराभूत झाला तर निश्चितच अगदी म्हणजे इथे पराभूत होणाऱ्या संघाला हातात काही मिळणार नाहीये. त्यामुळे इथे जिंकावंच लागेल कारण अगदी 3 पारितोषिक आहेत या एकूणच स्पर्धेमध्ये. 1 2 3. स्लो डिलिव्हरी. नाही पिक करू शकले. गुड बॉल. अजून एक चेंडू बाकी आहे. मनीष वैदी किती धावा जोडणार आपल्या टीम साठी. अनेक घोडबंदरचे चाहते लाईव्ह टेलिकास्ट पाहतायत. अनेक चाहते मैदानाच्या बाहेर अगदी ही मॅच बघतायत. त्यांचंही करूया स्वागत. हिरेन माद्रे मनीष वैदी साठी लास्ट बॉल ऑफ द इनिंग. फुलटॉस बॉल आहे. पुन्हा एकदा नाही पिक करू शकले. किती धावा मिळतील पाहूया. चांगलं क्षेत्ररक्षण हितेशचं तिथे राहिलंय. या 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय आणि आय थिंक ही तिसरी धाव पूर्ण होईल का पाहूया. पंचांचा निर्णय काय येईल. 2 धावा तर पूर्ण झालेत मात्र तिसरी धाव घेताना जो अडथळा निर्माण झालाय त्याच्यामुळे ही धाव लीगल आहे की नाही या गोष्टीकडे लक्ष दिलं जाईल. दोन्ही पंच विचार विनिमय करतील आणि ठरवतील. यस धावतायत म्हणजे धाव लीगल आहेत त्यामुळे 3 धावा कंप्लीट आहेत. थँक्यू. त्यामुळे धाव संख्या झाली 39 आणि ऍट 40 धावा विजयासाठी आहेत. बघा काला तस्मे नम म्हणतात ते यालाच. पहिली ओव्हर मेडन आली तरी सुद्धा 18 बॉल मध्ये 39 धावा कुठल्या आणि 40 धावा विजयासाठी आहेत. सामन्याला कुठल्याही पद्धतीने हलक्यात घेऊ नका. हीच गोष्ट दाखवणारा हा सामना आपल्या समोर आहे. सुपर मॅच. ऐकूया थोडस लाईट म्युझिक. पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये.
मैदानाच्या आतमध्ये. टीम घोडबंदरला विनंती करतोय या मैदानाच्या आतमध्ये. आणि सर जरा बघा ते काय चककतंय मैदानाच्या आतमध्ये. ही A1 जोडी अगदी बँगलोरची. मात्र जरा दत्तगुरु नवगर संघाला विनंती आहे बघा आमच्या तिन्ही पंचांना चहाची व्यवस्था जर होत असेल तर प्लीज, कारण अजूनही 2 सामने बाकी आहेत. प्लीज प्लीज. घोडबंदर टीम अगदी एका रांगेत येत असताना मैदानाच्या आतमध्ये ही त्यांची शिस्त आहे आणि अगदी त्यांच्या या शिस्तीचं अनुकरण प्रत्येक संघाने करावं अशी आमची इच्छा आहे. उमेश पाटील आहेत का इथे? उमेश पाटील धमाल करायची आहे. त्या मेजवानीचं नाव काय माहितीये का? सुपर 6 हळदी मिक्स. जी गोलंदाजी साहिल पाटीलने केली तशी टिचून गोलंदाजी करावी लागेल विनीत भोईरला. मात्र स्ट्रायकेटला बॅटर आहे तो म्हणजे हिरेन महाद्रे. या मॅच मध्ये येण्यासाठी हिरेन या पॉवर प्लेचा यूज करणार हे अगदी सर्वश्रुत आहे. मात्र सध्या वेळ खुणाची टीम घोडबंदरची की टीम गोडदेवची पाहूया. शुभेच्छा देऊया आमच्या मान्यवर कक्षातर्फे, शुभेच्छा देऊया त्या जबरदस्त VIP गॅलरी तर्फे आणि शुभेच्छा देऊया तमाम क्रीडा रसिकांच्या तर्फे. चलो चलो जल्दी, कल सुबह पनवेल जाना है. हिरण मात्रे प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये कोणाकडून? A1 जोडी अविनाश पडीन आणि भोपेदा यांच्याकडून. पहिला चेंडू काट करायचा होता. चेंडू वेगवान आहे, अगदी वेगवान आहे. जी सुरुवात साहिल पाटीलने केली होती गोडदेव संघासाठी ती सुरुवात विनीत भोईर घोडबंदर टीम साठी करतोय. या चेंडूचा स्पीड पाहूया डिका स्पोर्ट्स लाईव्ह वर. 137. काय टेक्नॉलॉजी आहे, काय टेक्नॉलॉजी आहे. शॉर्ट बॉल आहे. पुन्हा एकदा टेक ऑफ घेतलाय चेंडूने. लेट्स सी द अंपायर डिसिजन. इट्स अ वाईट बॉल. थँक्यू अंपायर. अगदी चेंडू बाहेर होता म्हणूनच पंचांनी वाईट घोषित केलाय. अवांतर धावेने सुरुवात. 40 करायचे आहेत गोडदेव टीमला. मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे
अवांतर धावेवर कंट्रोल दाखवावा लागेल टीम घोडबंदरला. सामना रंगतदार आहे. लो फुलटॉस डिलिव्हरी अगदी मिडॉनच्या डोक्यावरून खेळले. 4 धावा. गुड शॉट. चौकार आलाय त्यामुळे दबाव आता विनीतवर आहे. पुढचा चेंडू कुठल्या धाटणीचा असेल. शॉट बॉल आहे. पिक केलंय. अगदी उडवलाय. चेंडू सीमारीच्या बाहेर. 500 रुपयाचे मानकरी हिरेन मांजरे. मस्त वाजवतो. अरे तुझ्या बादशाला की नाही वाजे षटकार. अगदी VIP गॅलरी कडून 500 रुपये. बॉल आला का सर. उदय बॉल दे. उदय बॉल द्या. येस येस 500 रुपयाचं पारितोषिक अगदी VIP गॅलरी करून A1 जोडी. आणि आता जर षटकार मारला तर हिरेनला मिळतील 1000 रुपये. सेन्सेक्स वाढलाय. बघा बघा अगदी या VIP डायस मध्ये जर बघितलं ना तर त्यांचा राकेटचा PA सतत फिरतोय. अगदी षटकार पाहायला मिळतोय. चौकाराला षटकाराला आता विनीत भोईर एक्झॅक्टली कुठला चेंडू टाकणार याकडे लक्ष असेल घोडबंदर टीमचा. कारण इथून या धावा आपण पाहतोय थोड्याशा जास्त घातक ठरतायत. 40 लक्ष आहे आणि धावसंख्या झाल्या आतापर्यंत 11. उद्याच्या रात्रीत बादशाह चषक आहे मित्रांनो. यायला विसरू नका. इथेही ड्राईव्ह करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. आता स्पीड वाढलाय. 144. षटकार आल्यानंतर देखील अगदी लाईन अँड लेंथ मेंटेन केलंय. त्यामुळे असे स्पीड सांगतो ना तर मजा येते. कारण आगाशीला स्पर्धा करत होतो. 6 चेंडूंचे लगातार स्पीड सांगितले. सगळेजण पाहत राहिले की एक्झॅक्टली कुठून आले ही टेक्नॉलॉजी. याला ड्राईव्ह बघा. अफलातून ड्राईव्ह आहे. 4 धावा. वेल प्लेड मिस्टर हिरेन मांजरे. पहिल्या ओव्हर मध्ये अगदी मॅच निकालाधीन. पंधरा धावा अगदी या षटकामध्ये आलेत. पॉवर प्लेचा योग्य वापर हिरेनने केलाय. शॉर्ट बॉल अगदी आवाक्या बाहेरचा हा बॉल आहे. त्यामुळे हा वाईड बॉल आहे. वेगवान मारा करायचा आहे मात्र दिशान टप्प्यावर कंट्रोल नाहीये. त्यामुळे अगदीच जर विचार करायचा झाला तर तेलही जातंय तूपही जातंय आणि हाती राहतंय. उद्या बोलूया यावर. ही गोलंदाजी चालणार नाहीये. काय घडलंय. थोडासा आक्षेप घेत आहेत. पाहूया. कारण पंचांचा निर्णय इथे आला होता त्यामुळे निश्चितच यस सर चेक करतोय आम्ही. नो डाऊट. या उदय पाटील थर्ड अंपायर मॅच रेफरी. पाहूया एक्झॅक्टली घडलंय काय. कारण इथे आक्षेप या गोष्टीसाठी घेतलाय की ज्या वेळेला हा चेंडू वरून चाललाय मात्र हिरेन मात्र क्रीज मध्ये कुठे उभे आहेत या गोष्टीकडे लक्ष दिलं जात आहे.
या गोष्टी आपण पाहूया डिका स्पोर्टच्या निरीक्षण कक्षामध्ये. इट्स अ वाईड बॉल सर. भरपूर आवाक्या बाहेर होता चेंडू तो, त्यामुळे हा योग्य निर्णय आलाय. अवांतर धाव मिळते. चला एक अवांतर धाव फलकावर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 16, म्हणजे अजूनही 24 धावांची गरज. 24 रिक्वायर्ड रन्स टू विन. अजूनही मॅच संपली नाहीये. इथूनही टीम घोडबंदर संघ परतेल का पाहूया. पुन्हा एकदा रनवे मध्ये चूक. विनीत भोईर सध्या टीम घोडबंदरचा टेन्शन वाढवतोय. इम्पॉर्टंट बॉल आहे या मॅचचा. चोवीस धावांची अजूनही गरज. वेगवान चेंडू, वेगवान चेंडू. हा डॉट बॉल येतोय. आता 18 चेंडूंचा खेळ राहिला. 18 चेंडू मध्ये करायचे आहेत 24 धावा. सरासरी अजूनही 8 वर आहे. या मॅच काय होणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. चला चला जास्त वेळ घेताय मित्रांनो. क्रिकेट एका कक्षेत खेळलं जातं. क्रिकेटची एक परिभाषा आहे आणि क्रिकेटची एक वेळ असते. त्या ठराविक वेळेमध्ये जर तुम्ही खेळला नाहीत तर त्याचा दंड भोगावा लागतो. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अगदी अर्धी मॅच फी रद्द केली जाते. आपल्याकडे तो सध्या प्रकार नाही आहे. मात्र भविष्यात राजू पाटील साहेब सारखी माणसं आहेत जे अगदी संघटनेमध्ये काम करतात. त्यामुळे निश्चितच असे काही नियम टेनिस बॉल क्रिकेटमध्ये यायला पाहिजे ही अपेक्षा करूया. अजूनही 24 धावांची गरज आहे. 18 चेंडू 24 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला आता तनय आहे. बराच काळ तो नॉन स्ट्राईक एंडला होता. मगाशी क्षेत्ररक्षण करताना एक झेल त्याच्या हातातून सुटला. मात्र एक झेल अप्रतिम पकडला सुद्धा. त्यामुळे पाहूया तनय आपलं नाणं खणखणीतपणे वाजवतोय की नाही. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. गोलंदाजी मार्कवर आलाय जयेश करत. यावेळेला तळेपाडीच्या बॅट मधून हा तडाखा अगदी कोणतंही दडपण नव्हतं. इझी इझी अफलातून षटकार. राजू पाटील साहेब काकुणा साऊक. मात्र या फटक्या मागे मला रवी चुवा आठवला. अगदी असाच बेफिकीर. आज त्यांची आठवण होते. त्यांनाही आमची भावपूर्ण श्रद्धांजली. इथे 2 धावा. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. आणि रवी भगत देखील आठवला. एस्टो काय खेळाडू प्रोड्यूस केलेत. मात्र आज ही सगळी माणसं हयात नाही आहेत. भानुदास पाटील तसेच एस्टो, रवी चुवा. क्लीन बोल्ड दांडी गुल प्रत्युत्तर दिलंय. या मॅच मध्ये अजूनही आम्ही परतू शकतो. जयेश गरजच्या मार्फत हा त्रिफळा.
बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता निलेश पाटील उतरलेत. आयोजक चालले का? निलेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. सध्या धावांची गणिते जर बघाल ना तर 16 धावांची अजूनही गरज आहे. 15 चेंडू 16 धावांची गरज. सध्या वातावरण आपण बघतोय थोड्याच वेळात ड्यू फॅक्टर सुरू होणार आहे. वातावरणात एक हलकासा गारवा आहे आणि या परिस्थितीमध्ये एखादा शेर झालाच पाहिजे. कट केलाय. एक धाव इथेही मिळणार आहे. शांत संयमी निलेश पाटील अगदी आपल्या टीमला एक धडा शिकवण्यासाठी आलाय. मात्र आज राकेश पाटील यांनी उदय पाटील यांना भूगोलाचा सर का म्हटलं कळलं नाही. चेंडू डॉट आहे का नाही पाहूया. डॉट बॉल आहे. तेरा चेंडू 15 धावा. अजूनही मॅच संपली नाहीये. प्रयत्न करत राहा. कधीतरी यश मिळणारच आहे. एवढा चांगला फ्लिकचा फटका. इथे चेंडू हवेत आहे. जेलसाठी अगदी थोडस उशिराने आले मात्र एक धाव इथे कंप्लीट. अप्रतिम थ्रो. 26 धावा झालेत. 12 चेंडू आता आणि 14 धावा. गोडदेव की गोडबंदर आर.के. मोरवा संघ वाट बघतोय. आज आर.के. संघाचे देखील अनेक नामवंत खेळाडू आलेत. चेतन राऊत असो, नितेश पाटील असो, मिथुन असो, तसेच विकी भावेश अनेक नामवंत खेळाडू आलेत आणि त्यामध्ये यंग टॅलेंट पार्थ पाटील असो यांनी देखील इम्प्रेसिव्ह केलंय. मात्र एका खेळाडूकडे नजरा लागलेत जो मोरव्याचा अगदी स्टार बॅटर आहे. राहुल त्याचं नाव आहे. त्याचे मोठे फटके पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक येतात. आज आम्ही आलोय. पाहूया पाहायला मिळतील का. गणेश मूर्ती घडवताना अगदी त्याचा हात अलगदपणे चालतो. मात्र त्याच्या बॅट मधून मोठा फटका येणार का या गोष्टीकडे बऱ्याच जणांचं लक्ष लागून राहिलंय. पाहूया आर.के. मोरवा संघ त्याला किती लवकर प्रमोट करते. केतन वैदी 12 चेंडू 14 धावा. डिफेंड करणार का टीम घोडबंदर. दुसऱ्या बाजूला हे दोन जबरदस्त खेळाडू ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे. अगदी सहजपणे ही मॅच टीम गोडदेव संघाला जिंकून देतील का. काय घडेल पाहूया. बादशाह मैदानातला हा थरार. मिसाल चोका. इथे विकेट येईल का. आले विकेट. अगदी या मॅचला बदलवणारी विकेट. हिरेन मात्रे परतलाय. नवीन बॅटर येणार. कॅप्टन हितेश पाटील आलाय. पहिल्या मॅच मध्ये अगदी कडक बॅटिंग राहिली होती आणि त्याच्या जोरावर त्यांनी मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार उचलला होता. हिरेन परतलाय. आता 11 चेंडू आणि 14 ची गरज. बादशाह चषक एवन जोडी आहे बघा लई टॉप. हे बादशाह चषक एवन जोडी आहे बघा लई टॉप. आहे बघा लई टॉप. आहे बघा लई टॉप. आमचा बादशाह चषक एवन जोडी आहे बघा. 11 चेंडू 14 चा खेळ राहिलाय. पहिल्या बॉलवर विकेट मिळवले केतन वैदीनं.
इथे चेंडू हवेत होता, मात्र निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. मात्र एकच धाव चांगले क्षेत्ररक्षण. उद्या A1 जोडीची स्पर्धा बादशाह चषक 8 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. द ग्रेट मराठा वर्सेस बोरिवली एक्सर, JR दहिसर वर्सेस रॉयल स्टर्नर, NP स्पोर्ट्स वर्सेस सिद्धिविनायक मीरा रोड आणि शनाया पॅकर्स वर्सेस रॉकी 11 असे 8 संघ तुम्हाला ऍक्शन. ओ व्हॉट अ शॉट, निलेश पाटील ऍब्सोल्यूट लीजेंड, क्लास, सुपर टायमिंग, 4 धावा. मोठा चषक ट्रॉफी आणलत आकर्षक. हे नवघर गावचा बादशाह मैदान वेगळीच त्याची हाय झलक. या चौकारण संघाची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचले. 9 टू विन. 9 चेंडू मध्ये 9 फटके बघा, अगदी फटके बघा. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा पार, अगदी खराब क्षेत्ररक्षण. लागोपाठ 2 चौकार आलेत आणि इथे आपण बघतोय या मॅचला वेगळी कडाडणी. आयोजित जी तू पॅकर्स नवघर असतो नेहमी टॉप. आमचा बादशाह चषक A1 जोडी आहे बघा लय टॉप. आमचा बादशाह चषक. 8 चेंडूत 5 धावांची गरज. ओ हा षटकार, निलेश पाटील आपला ब्रँड ऑफ क्रिकेट दाखवतोय. सामना संपलाय, अगदी संपवलाय. वेल प्लेड निलेश पाटील. 40 धावा विजयासाठी होत्या आणि अगदी 7 चेंडू राखून